ते पुढचं संकट जे आहे भारतावर ते कोणतं आहे? ते इंधनाचं आहे की ते इंधनाचे परिणाम सर्व फॅक्टर्स किंवा सर्व सेक्टर्समध्ये होत आहेत? नाही, आपण या संकटाचे ना 2 भाग करायला हवेत. इंधनाचं संकट एक भाग आणि शेतकऱ्याला नुसतं डिझेलचा प्रश्न नाही आहे. त्याहीपेक्षा गंभीर प्रश्न त्याला भेडसावतो तो खतांचा. खतांचा. खतं ही तिथल्या मिळणाऱ्या रसायनांवर अवलंबून असतात, त्यामुळे तो एक वेगळा मुद्दा. पण आपण ते आर्थिक संकट म्हणतोय ना, मराठीमध्ये एक छान म्हण आहे, थोडीशी ग्राम्य असल्यामुळे वाह्यात आहे. पहिले 2 शब्द आपण त्याच्याऐवजी फुल्या फुल्या म्हणूया, की फुल्या फुल्याला पावट्याचं निमित्त. हां, आता फुल्या फुल्या म्हणजे भारताची अर्थव्यवस्था हे स्वच्छ करूया, उगीच व्यक्तिविषयी कोणाचा गैरसमज व्हायला नको. तर हा फुल्या फुल्याला हे निमित्त मिळालेलं आहे. पण खरं यातलं लक्षात घ्यायला हवा असा मुद्दा कुठला आहे, तर हे युद्ध निमित्त जरी मिळालं नसतं ना, तरी भारताची अवस्था वाईटच होती. अच्छा. हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे 2020च्या आसपास आलेल्या करोनानं भारताच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला आणखी बुडवलं, त्याचप्रमाणे भारताच्या घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेला अधिक मोठा धक्का या युद्धानं दिला. हे मान्य केलं तर युद्धाच्या आधीची अर्थव्यवस्था आणि युद्धाने होणारे परिणाम याचं वर्गीकरण करायला लागेल आणि ते करता येणं हे महत्त्वाचं आहे. याचं कारण आपण संकटात होतोच. 2025 पासनं सातत्यानं ज्या परदेशी वित्त संस्था असतात भारतीय भांडवल बाजारातनं गुंतवणूक काढून घेत आहेत. 1,80,000 कोटी, जवळपास 2,00,000 कोटी रुपये त्यांनी काढून घेतले, जेव्हा युद्ध क्षितिजावर पण नव्हतं, दूर दूर कुठे युद्धाची चर्चा पण नव्हती, शक्यता पण नव्हती, तरी हे काढून घेत होते. या वर्षाच्या पहिल्या 3-4 महिन्यामध्ये जवळपास 82,000 ते 1,00,000 कोटी रुपये यांनी काढून घेतलेले आहेत. त्यामुळे ह्यात आता या काढून घेण्याला काय तुझा मला काय फरक पडतो, तर त्याचा अत्यंत महत्त्वाचा फरक असा की त्यामुळे भारतातनं डॉलर गेले. बरोबर. ज्या वेळेला डॉलर कमी होतात त्यावेळेला रुपयाचं अवमूल्यन व्हायला लागतं आणि त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने काय केलं, कारण आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, म्हणजे एकेकाळी आपल्या अतिशय विद्वान आणि शूर रणवीर रागिनी वगैरे अभिनेत्री होत्या, त्यांनी रुपयाची तुलना ते असं म्हणाले होते की बरं, रुपया आपलं अंतर्वस्त्र नाही आहे, कारण घसरला तर ते म्हणजे जे काय अनवस्था प्रसंग ओढवेल. हे सगळं धारिष्ट त्यांनी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दाखवलं होतं. आपले अमिताभ बच्चन यांच्यापासून सगळे मान्यवर रुपयाच्या घसरणीवर बोलत होते, तेव्हा रुपया 40 रुपये झाला होता, डॉलर 40 रुपये झाला होता. तर मग रविशंकर थेट महान अध्यात्मक आणि अर्थतज्ज्ञ त्यांनीही सांगितलं होतं की मोदी आल्यामुळे रुपया कसा सुधारणार आहे वगैरे वगैरे. तर प्रत्यक्षात तो आणखी काळात गेला आणि त्या काळात जाण्याच्या प्रक्रियेला युद्धाने हातभार लावला. म्हणजे पहिल्यापासून काळात जातच होतो, युद्धाने जरा त्या काळात जाण्याला जोर दिला, इतकाच त्याचा अर्थ. म्हणजे समजा जर युद्ध नसतं तर अशी कुठली कारणं होती, जसं तुम्ही सांगतायत की परदेशी गुंतवणूक काढून घेतली गेली, त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होतो आणि त्याचा परिणाम एकूणच सगळ्या GDP असेल किंवा सगळ्या गोष्टींवर होत असतो. पण युद्ध जर नसतं तर ती कारणं कुठली होती नक्की? सरकारची धोरणं ही इतकी हास्यास्पद आहेत. म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये इंग्रजीमध्ये असा एक शब्द प्रयोग केला गेला होता की पॉलिसी पॅरालिसिस. लोकसत्ताने त्याचं भाषांतर धोरण लकवा असं केलेलं होतं आणि ते लोकप्रिय झालं. आता धोरण लकवा नसेल पण धोरण धरसोड आहे आणि ती कशी आहे ते समजावून सांगायला हवं. की आता उदाहरणार्थ तू परदेशी कंपनी भारतामध्ये गुंतवणूक करतोयस, तर तुला भारतामध्ये एक भागीदार शोधावा लागतो. तर तू शोधून गुंतवणूक केलीस तर तिथे अट काय घातली की आपल्या भारत सरकारनं, की तुमचा संसार किमान 5 वर्ष चालायला हवा. आता कुठल्याही लग्नामध्ये किंवा मिलनामध्ये अशी अट घातली जात नाही आणि त्या कंपन्यांचा संसार 5 वर्ष चालायला हवा ही अट आहेच. त्याच्याबरोबरीनं दुसरी अट काय, समजा तुमचं 5 वर्षात फाटलं तर त्याचा जो काही खटला होईल ना, तो भारतीय न्यायव्यवस्थेपुढे, भारतीय न्यायाधीशांपुढे चालवला जाईल. म्हणजे आतापर्यंत पर्याय असा होता की परदेशी कंपन्यांना आंतरराष्ट्रीय लवाद होते ना, आणि ते जगन्मान्य आहेत, भारताने पण ते मान्य केलेले आहेत. इथे मात्र आपण अशी भूमिका घेतली की जर तुम्ही असं असं केलं तर मात्र भारतीय न्यायव्यवस्थेपुढे. आता भारतामध्ये परिस्थिती न्यायव्यवस्थेची काय आहे हे मी सांगायची गरज नाही. म्हणजे असं म्हणतात की शहाण्यानं कधी कोर्टाची पायरी चढू नये. आता भारतातले शहाणे कोर्टाची पायरी चढू नये असं सांगत असतील तर परदेशी लोकांना सांगायचं की असं तुम्ही कोर्टात जा आणि मग तो प्रश्न मिटवा. आता आपल्यासारख्या देशांचा इतिहास याबाबतचा इतका वाईट आहे. म्हणजे एनरॉनसारखा करार घे,
त्या 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 कराराला त्याला सॉव्हरीन गॅरंटी म्हणतात. सार्वभौम त्याला वचन दिलेलं होतं की कराराचं बरं वाईट झालं तर आम्ही पैसे देऊ, तुमची नुकसान भरपाई आम्ही नक्की देऊ. त्याच्यातनं सुद्धा आपण माघार घेतलेली आहे. म्हणजे देशाचा शब्दच जिथे मानला जात नाहीये तिथे याच देशामध्ये म्हणजे जेव्हा प्रणब मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांनी पूर्वलक्षी प्रभावानं कर आणला आणि तो त्याच्यामुळे वोडाफोनला मोठा फटका बसला. पूर्वलक्षी प्रभावाने कर म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी सोप्या शब्दात सांगता येईल की आता काय वयाचे आपण 25मध्ये 30मध्ये आहोत आणि तुझ्या प्राथमिक शाळेमध्ये होतास त्या शाळेने जर तुला पत्र पाठवलं की तू जेव्हा इथे मॉन्टेसरीला होतास तेव्हापासून आम्ही फी वाढवतोय तर सबब एवढी वाढवलेली फी दे. हे जितकं हास्यास्पद होईल तितकं कंपन्यांवरती पूर्वलक्षी प्रभावाने कर. या प्रणब मुखर्जींना आपण भारतरत्न केलं पुढे, तो सगळा वेगळा मुद्दा. तर प्रश्न असा आहे की यामुळे अर्थव्यवस्था गुंतवणूक येत नाहीये भारतामध्ये आणि भारताच्या पंतप्रधानांपासनं अर्थमंत्र्यांपासनं ते वाणिज्य मंत्र्यांपासनं सातत्यानं सगळे एकच आव्हान करतायत की बाबा रे भारतात गुंतवणूक करा. भारतीय उद्योगपती भारतापेक्षा परदेशात गुंतवणूक करणं चांगलं, फायदेशीर आणि सोयीस्कर मानतात. त्यामुळे भारताचा हा धरून धरसोडीचा हा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला आहे. ज्या वेळेला हे कायदे केले गुंतवणुकी संदर्भातले त्यावेळेला सुद्धा अनेक अर्थतज्ञांनी लोकसत्तेच्या संपादकीयापासून ते अनेक अर्थतज्ञांनी सांगितलं होतं त्याचा मोठा फटका बसेल, गुंतवणूक येणार नाही. तसंच होतंय, भारतात कोणी गुंतवणूक करायला तयार नाही. आता सरकार म्हणतं की आम्ही त्यावर विचार करू. तर विचार करू म्हणजे काय, तर 5 वर्षाची अट विवाहाच्या नंतर एकत्र राहण्याची 3 वर्षावरती आणू असं नसतं. म्हणजे एका बाजूला हेच सरकार लेबर कोड आणतंय म्हणजे इथे कर्मचाऱ्यांना काढण्याचा अधिकार कंपनीच्या मालकांना मिळेल. त्याच वेळेला गुंतवणूकदारांना सांगताय मात्र तुमचा भागीदारी तुमची 5 वर्ष किमान राहायला हवी. अशा अनेक हास्यास्पद कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आलेली आहे. त्या संकटाला या युद्धाने खत पाणी घातलं हाच त्याचा अर्थ आहे.